नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आर्ट अँड ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी मी आणला आहे शेजारच्या ताईच्या घरून पुदिना, त्यांच्या इथे लावलेला आहे. तर स्पेशल आज काय आहे तर सांगते. आता बनवायची आपल्याला पुदिन्याची चटणी. इथे घेतल्या हिरव्या मिरच्या, पुदिना, खोबरं, कोथिंबीर, मीठ, लसूण आणि जिरं आणि हिरव्या मिरच्या हे साहित्य घेतलं चटणीसाठी. तर चला मग चटणी वाटून घेऊ आपण. आज बनवायचे आहेत आपल्याला मोड आल्या मुगाचे डोसे. इतके सुंदर लागतात म्हणून काय सांगू तुम्हाला. तर इथे झाली आहे चटणी तयार. बघा किती सुंदर सुरेख दिसत आहे, हिरवीगार. आता करू फोडणी. पॅनमध्ये थोडं तेल घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग आणि एक हिरवी मिरची, लाल मिरची टाकली आणि थोडेसे डाळवं टाकलं आणि कढीपत्ता टाकला. तर झाली बघा तयार फोडणी आणि खूप सुरेख अशी फोडणी दिली. किती सुंदर दिसत आहे बघा. आता या चटणीला ठेवू साईडला. खूपच अप्रतिम लागते बरं का. तर चटणीला आपण साईडला ठेवून देऊ आणि आता करू डोशाच्या तयारीला सुरुवात. हे मोड आलेले मूग आहेत. एक दिवस भिजवले रात्रभर, दुसऱ्या दिवशी दिवसभर बांधून ठेवले आणि छानपैकी त्याला मोड आले. आता दळायला घेऊ. हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, लसूण, मीठ असं घेतलं, त्यामध्ये वाटून घेतलं बारीक. बघा किती छान वाटलेलं आहे. कन्सिस्टन्सी बघा कशी आहे. डोसे करण्यासाठी सोपे पडतात. तुम्ही यामध्ये हवे असल्यास 2 चमचे बेसन पण टाकू शकता किंवा तांदळाचं पीठ पण टाकू शकता. इकडे तवा ठेवला आणि तव्यावर डोसा टाकून घेत आहे बघा. किती सुरेख अप्रतिम दिसत आहे आणि खायला तर त्यापेक्षाही भन्नाट लागतात. आणि यामध्ये फायबर असेल, प्रोटीन असेल, भरपूर प्रमाणात शरीराला मिळते आणि पचायलाही हलका असतो. त्यामुळे अवश्य करून बघा तुम्ही मोड आलेल्या धान्याचा डोसा. तर खूप सुरेख लागतो. चला तर आता आपला डोसा तयार झालेला आहे. थोडा पलटी करून घेऊ त्याला. आहा किती छान दिसतं बघा. तर सुरेख एकच नंबर. नक्की खाऊन बघा मैत्रिणींनो. आणि आता भाजलेला आहे डोसा. तर मी आता प्लेटिंग करायला घेत आहे. थोडं झाकणही ठेवून भाजू शकता आणि कुरकुरीत हवा असल्यास झाकण नाही ठेवलं तरी चालतं. बघा किती छान झालेलं आहे. आणि आता प्लेटिंग करायची आहे. गरमागरम छान डोसे नाश्ता करायला या मग. इकडे टोमॅटो सॉस आहे, नारळाची आणि पुदिन्याची चटणी आहे, डोसे, लोणचं, दही आणि तुम्हाला जे हवं असल्यास ते खाऊ शकता. आणि कसे झाले मग करून खा आणि नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओत.